नमस्कार विद्यार्थ्यांना, मी पाटील सर. आज इयत्ता 9वीची आपल्याला या ठिकाणी 20 नंबरची कविता अभ्यासायची. कवितेचं नाव आहे आपुले जगणे आपुली ओळख आणि या कवितेचे कवी आहेत संदीप खरे. अत्यंत महत्त्वाची असणारी ही कविता या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. तर आपण या ठिकाणी कवीचा परिचय पाहूया. संदीप खरे बघा, या ठिकाणी आपल्याला कवीचं या चित्र दिसून येतं. यांचा जन्म 1973 साली अत्यंत प्रसिद्ध असणारे अशा प्रकारचे हे कवी आहेत. संदीप खरे हे त्यांचं पूर्ण नाव, हे त्यांचं नाव आहे. आणि या ठिकाणी त्यांनी मौनाची भाषांतरे आपल्याला जर पाहायचं म्हणलं, त्यांचं जर का साहित्य पाहायचं म्हणलं तर इथं दिसून येतं आपल्याला मौनाची भाषांतरे ही या ठिकाणी त्यांची असणारी पुस्तकं. काव्यसंग्रह आपल्याला इथं दिसून येतात. त्यानंतर नेनिवेची अक्षरे बघा, या ठिकाणी संदीप खरे नेनिवेची अक्षरे हे सुद्धा त्यांचं या ठिकाणी काव्यसंग्रह दिसून येतं. त्यानंतर पुढचं काव्यसंग्रह आपल्याला पाहायला मिळतं की बघा इथं तुझ्यावरच्या कविता हे संदीप खरे यांचं पुढचं असणारं काव्यसंग्रह आपल्याला दिसून येतं. आणि सर्वात महत्त्वाचं गाजलेलं आणखीन एक काव्यसंग्रह म्हणजे अगोबाई ढगोबाई. तर अशा प्रकारे संदीप खरे यांचे असणारं हे काव्यसंग्रहात्मक पुस्तक, याचं या ठिकाणी त्यांचं साहित्य याचा आपण एक परिचय करून घेतलेला आहे. आपल्याला माहित आहे की सलील कुलकर्णी आणि संदीप खरे या दोघांची जोडी संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः गायनाच्या क्षेत्रामध्ये वेळ लावते आणि ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होत असते. आता इथं आपल्याला पाहायला मिळतं दमलेल्या बाबाची कहाणी तुला, हेच गीत आठवलं की आपल्याला या दोन जोडीची आठवण येते. तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचे असणारे हे गायक आपल्याला इथे दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याला आयुष्यावर बोलू काही हे सुद्धा या ठिकाणी या दोघांनी मिळून रचलेलं अशा प्रकारचं हे साहित्य आपल्याला पाहायला मिळतं. आयुष्यावरती बोलू काय. तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचे असणारे हे कवी या ठिकाणी आपल्याला या कवितेतून माणसाने जीवन जगत असताना कसं जगलं पाहिजे हे संदीप खरे यांनी आपल्याला कवितेतून सांगितलेलं. आजपर्यंत आपण जर पाहिलं तर माणसाने आयुष्य म्हणजे जीवन जगत असताना कसं जगावं हे आपल्याला संत पंत तंत यांनी सांगितलेलं आहे. संत म्हणजे संतांनी आपल्याला कसं वागावं कसं वागू नये असा सल्ला दिलेला आहे. पंत म्हणजे पंडित आणि पंडितांनी सुद्धा आपल्याला सल्ला दिलेला आहे. आणि तंत म्हणजे शाहिरी वाङ्मय, शाहिऱ्यांनी सुद्धा त्यांच्या लावण्यामधून त्यांच्या फटक्यामधून माणसाने व्यवहारामध्ये किंवा जीवन जगत असताना कसं जगावं हे सांगितलेलं आहे. तसंच या ठिकाणी कवी सुद्धा मागं नाही तर आपल्याला संदीप खरे यांनी सुद्धा आपल्याला सदरच्या कवितेतून माणसाने कसं वागलं पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि सदरची जी कविता आहे त्यांची, तर ही जी कविता आगोबाई ढगोबाई या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. तर असे अतिशय महत्त्वाची असणारी ही कविता काव्यसंग्रह आहे, त्याच्यामधून घेतलेली छोटीशी कविता. कवितेचं नाव आहे आपुले जगणे आपली ओळख. अत्यंत महत्त्वाची असणारी ही कविता या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे. तर सुरुवातीला आपण या आपल्याला संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचं जे गीत गाजलेलं आहे दमलेल्या बाबाची कहाणी तुला, या गीतातून कवीचा या ठिकाणी आपण परिचय करून घेणार आहोत. आहे सारे काही आज नाही, माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही. झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत, प्लीज एकच तरी पण येशील खुशीत. सांगायची आहे माझ्या सांगल्या तुला, दमलेल्या बाबाची कहाणी तुला. गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकलाची वारी.
काय सांगू काय काय वाटे आठवासोबत पाणी डोळ्यातून दाटे वाटत आहे की उठून या तुझ्या पास यावे वाटत आहे की उठून या तुझ्या पास यावे तुझ्यासाठी मीही थोडे लहान व्हावे उगाच सुरसावे आणि भांडावे तुझ्याशी उगाच सुरसावे आणि भांडावे तुझ्याशी चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी उधळत खिदळत बोलशील काही बघताना भान मला उरणार नाही उधळत खिदळत बोलशील काही बघताना भान मला उरणार नाही हसून या भुंगाच ओरडेल काही म्हणूनच आपल्याला बघणारी आई तरी सुद्धा दोघे जण दंगा म्हणून असं क्षणाक्षणावर ठेव खोड करत असं सांगायची आहे माझ्या सानुल्या फुलात कमलेल्या बाबाची या कहाणी अजून आठवतं डोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात डोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा बाबा आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं दूरचं पाहत राहिलो फक्त जवळ पाहायचंच राहिलं असा गेलो आहे बाळा पुराण हल्ली तुला झोपेतच पाहतो असा गेलो आहे बाळा पुराण हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून असा कसा बाबा देवले कान देतो लवकर जातो आणि उशिरानं येतो एका घरी राहून या मनामध्ये घोर तुला तुझा बाबा नाही मला माझी जोड बालपण गेले सारे तुझे निसटून पुढे काय तुझ्या माझ्या अंजळी मधून जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे तुझ्या जगातून बाबा हरवेला बाबा मोठेपणी बाबा तुला आठवेला बाबा तुझ्या जगातून बाबा हरवेला बाबा मोठेपणी बाबा तुला आठवेला बाबा तर अशा प्रकारे आत्ताच आपण या सदरच्या कवितेतून डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी जे गाणं गायलं एक प्रकारे अत्यंत सुंदर आणि दमलेल्या बाबाची कहाणी तुला हे जे गीत गायलं हे आपण या ठिकाणी आता ऐकलेलं आहे. आता आपल्याला पुढे जायचं आणि आता फक्त आपल्याला या कवीविषयीच लक्ष केंद्रित करायचं संदीप खरे यांच्याविषयी लक्ष केंद्रित करायचे. तर आपल्याला ही सदरची कविता त्यांनी लिहिलेली आहे आणि जी कविता लिहिली ती अगोबाई ढगोबाई या काव्यसंग्रहातून लिहिलेली आपल्याला पाहायला मिळते. कवी सुरुवातीला सांगतात की आपले जगणे आपली ओळख उपरे अर्धे जोडू नको. म्हणजे संदीप खरे आपल्याला या कवितेमधून सांगतात की आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो. बघा
या ठिकाणी आपल्याला पाहिलं तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपणच आपलं जीवन घडवत असतो. त्यामुळं विनाकारण दुसऱ्या कोणाचं अनुकरण करून अर्ध्या हळकुंडानं पिवळं होऊ नये. म्हणजे या ठिकाणी कवी संदीप खरे आपल्याला असं सांगतात की आपले आयुष्य हीच आपली ओळख असते आणि आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो. दुसऱ्याचे अर्धवट ज्ञान घेऊन आपण अकारण कृत्य करू नये, ते टिकत नसते. त्यामुळं आपण काय केलं पाहिजे, स्वकर्तृत्वावरती पुढे गेलं पाहिजे, स्वतःच्या कर्तृत्वावरती पुढे गेलं पाहिजे. दुसऱ्याचं अंधानुपणे अनुकरण करून ते फार काळ टिकत नसतं. त्यामुळं माणसाने काय केलं पाहिजे, आपली जीवन हेच आपली खरी ओळख असते. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे या ठिकाणी आपल्याला वामनराव पै यांनी सांगितलेलं आहे. तसं या ठिकाणी आपण सुद्धा काय केलं पाहिजे, आपली स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे. दुसऱ्याचं अंधपणे अनुकरण करू नये असं या ठिकाणी कवी संदीप खरे आपल्याला सदरच्या पहिल्या ओळीमध्ये सांगतात. त्यानंतर ते पुढे असंही म्हणतात, दिवा होऊन उजळ. बघा कवी पुढे सांगतात, दिवा होऊन उजळ जगाला, चाकू होऊन कापू नको. आपण या ठिकाणी प्रकाशमान दिवा बनला पाहिजे. आपण दिवा होऊन समाजाला प्रकाश देण्याचं काम केलं पाहिजे, योग्य मार्गदर्शन करण्याचं काम केलं पाहिजे. पण कवी असं सांगतात की दिवा होऊन उजळ जगाला, म्हणजे स्वतः प्रकाशमान व्हा आणि इतरांनाही प्रकाश द्या. चाकू होऊन कापू नको. कवी असं सांगतात की अशा प्रकारे चाकू होऊन आपण कापू नका. म्हणजे चाकूसारखं धारदार आपण आयुष्यामध्ये वागता कामा नये. आपण चाकूसारखं धारदार कोणाचं मन दुखवता कामा नये, कोणाचं मन रक्तबंबाळ होता कामा नये. आपण चाकूसारखं वागलं नाही पाहिजे. आणि जीवन जगताना इतरांच्या विचारांना सुद्धा आपण महत्व द्यायला शिकलं पाहिजे. आपण क्रूर होता कामा नये. या चाकूसारखं आपण क्रूर होता कामा नये. आपण दुसऱ्याच्या विचारांना सुद्धा तेवढंच महत्व द्यायला शिकलं पाहिजे. तर अशा प्रकारे अत्यंत मोलाचा सल्ला आपल्याला संदीप खरे यांनी या सदरच्या कवितेमध्ये दिला आहे. म्हणजे माणसाने काय केलं पाहिजे, दिवा होऊन. बघा आपण या ठिकाणी पाहिलं की दिवा होऊन काय केलं पाहिजे, सर्वांना प्रकाश दिला पाहिजे. दिवा जसा दिव्याची ज्योत सर्वांना प्रकाश देते, तसा आपण सुद्धा इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणला पाहिजे. आणि चाकू होऊन कापू नको. म्हणजे अशा प्रकारे आपण धारदार बनू नये. जीवन जगत असताना आपण अशा प्रकारे कसं वागावं हे आपल्याला संदीप खरे या कवितेमधून अत्यंत महत्वाचा सल्ला त्यांनी त्यांनी दिलेला आहे. कवी संदीप खरे आपल्याला पुढच्या भागामध्ये काय सांगतात की नित्य घडावे वाचन लेखन. बघा, क्षण कार्याविन दौडू नको. म्हणजे माणसाने काय केलं पाहिजे, नित्य वाचन लेखन केलं पाहिजे. कारण वाचन केल्यामुळं आपलं मन हे सुसंस्कृत बनत असतं. लेखन केल्यामुळं सुद्धा एक प्रकारे आपल्याला आत्मविश्वास निर्माण होत असतो. त्यामुळं आपण नित्य काय केलं पाहिजे, वाचन लेखन केलं पाहिजे. नित्य करावे वाचन लेखन. कवी या ठिकाणी सांगतात की कामाशिवाय माणसाने बसू नये, कारण मन सुसंस्कृत होतं. आणि नित्य घडावे वाचन लेखन, क्षण कार्याविन दौडू नको. नित्य पर्वाचा व्यायामाविन झोप घ्यावाया पडू नको. तर अशा प्रकारे आपण काय केलं पाहिजे, दुसऱ्यांना मदत नित्य केली पाहिजे. आणि नेहमी आपण काय केलं, व्यायाम केला पाहिजे. विनाकारण विश्रांती घेता कामा नये. पर्वाचं म्हणजे काय, पाढे. आपण पाढे पाठ केले पाहिजे. कवी असंही सांगतात की अशा प्रकारचे जे आपल्याला गणितामध्ये जे पाढे असतात ते पाढे आपण नेहमी पाठ केले पाहिजे. कारण पाढे हे शेवटपर्यंत आपल्या आयुष्याच्या क्षणात शेवटपर्यंत हे पाढे महत्वाचे असतात. व्यवहारामध्ये या पाढ्यांना खूप महत्व असतं. त्यामुळे हे पाढे आपण बसून बसून पाठ केलं पाहिजे. विनाकारण काहीच काम नाही म्हणून आळसामध्ये दिवस घालणं अत्यंत चुकीचं आहे. पडून राहणं किंवा झोपणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण आळस माणसाचा शत्रू असतो. त्यामुळे विनाकारण तुम्ही झोपू नका. तुम्ही आजारी असाल हरकत नाही, विश्रांती घ्यायला हरकत नाही, पण विनाकारण काहीच काम नाही म्हणून झोपलो हे बरोबर नाही. तर आपण नेहमी काय केलं पाहिजे, नित्य वाचन लेखन केलं पाहिजे. आपण पाढे पाठ केले पाहिजे. म्हणजे माणसाने जीवनामध्ये कसं वागावं हे बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला संदीप खरे या ठिकाणी सांगत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कवी पुढे असंही सांगतात की पावित्र्याची पांगर वस्त्रे होऊन पटकर पसरू नको. म्हणजे अशा प्रकारे आपण पावित्र्य केलं पाहिजे. आपल्या मनामध्ये मांगल्य निर्माण असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि विनाकारण फाटकी वस्त्र पांघरण्यामध्ये काय अर्थ नाही. कवी पुढे असंही म्हणतात की पहा, या ठिकाणी आपल्याला दिसून येतो
की आपण काय केलं पाहिजे, नेहमी व्यायाम. या ठिकाणी आपल्याला दिसून येतं सूर्यनमस्कार, सूर्यनमस्काराच्या कृती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर आपण काय केलं पाहिजे, पावित्र्याची पांगळ वस्त्रे होऊन पटकरू पसरू नको. आपल्या मनामध्ये मांगले पाहिजे, दीनवाणेपणाला आपल्या मनात अजिबात स्थान असता कामा नये. तर अशा प्रकारे आपण काय केलं पाहिजे की पावित्र्याची वस्त्रे पांघरली पाहिजे. आणि कवी पुढे असंही सांगतात की शोभेहून श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको. त्यांनी या ठिकाणी विशेष करून तरुणांना संदेश दिलेला आहे. संदीप खरे यांनी तरुणांना संदेश दिलाय. त्यांनी असं सांगितलेलं आहे, हे सांगत असताना कवी असं सांगतात की शोभेपेक्षा स्वच्छता मोठी आहे, असं गाडगे महाराज आपल्याला सांगून गेले. बघा, गाडगे महाराज आपल्याला आधुनिक संत किंवा आपण म्हणतो की विदर्भाचे संत, सगळ्या महाराष्ट्राला त्यांनी सल्ला दिलेला आहे. पण डेबूजी झिंगुरजी जानोसकर हे त्यांचं मूळ नाव. तर गाडगे महाराजांनी स्वच्छता हाच परमेश्वर मानलेला आहे, स्वच्छतेमध्येच परमेश्वर मानलेला आहे. तसं या ठिकाणी आपण सुद्धा जीवन जगत असताना की श्रीमंतीपेक्षाही स्वच्छता मोठी आहे हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. शोभेपेक्षाही स्वच्छता मोठी आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विनाकारण मच्छर हेवा याचं आपण प्रदूषण करता कामा नये हे या ठिकाणी संदीप खरे सांगतात. म्हणजे अशा प्रकारे अत्यंत महत्वाचा सल्ला कवीनं या ठिकाणी आपल्याला जाता दिलेला आहे. कवी संदीप खरे पुढे असंही सांगतात, विशेषतः तरुणांना संदेश देत असताना तरुण वर्गांना त्यांनी आपल्या या कवितेमधून संदेश दिला आहे की तरुणांनी कसं वागलं पाहिजे, समाजामध्ये जीवन जगत असताना कसं वागावं याचा त्यांनी तरुणांना संदेश दिलेला आहे. आणि ते पुढं या ठिकाणी काय म्हणतात किंवा आपल्याला इथं पाहायला मिळतं की माणसाने नेहमी कसं नम्र राहावे, सौम्य पाहावे, उगा कुणास्तव आडी नको. माणसाने नेहमी कसं राहिलं पाहिजे, नम्र राहिलं पाहिजे. नम्र म्हणजे शालीन राहिलं पाहिजे. विनाकारण कोणाला डिवचण्यासाठी पुढे जाता कामा नये. तर आपण माणसाने जीवन जगत असताना आयुष्यामध्ये नम्रपणा हा खूप महत्वाचा आहे. जरी एखादा खेळाडू आपल्याकडनं हरला तर त्याच्या हातात हात दिला पाहिजे. एक प्रकारे आपण आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. आणि म्हणून कवी असं सांगतात की नम्र राहावे, सौम्य पाहावे, उगा कुणास वाडी नको, उगा कुणाला खिजवायला करू तयावर कडी नको. म्हणजे विनाकारण आपण कोणावरती वरचढ होता कामा नये. आपण त्याच्या पुढे जाण्यासाठी विनाकारण त्याचं मन दुखवता कामा नये. तर आपण कसं नम्र राहिलं पाहिजे. म्हणजे अत्यंत महत्वाचा सल्ला त्यांनी या ठिकाणी तरुण पिढीला दिलेला आहे. संदीप खरे यांनी तरुण पिढीला दिलेला आहे. आणि खरोखर हा सल्ला योग्य अशा प्रकारचा हा सल्ला असलेला आपल्याला पाहायला मिळतो. कवी पुढे असंही सांगतात की नको फुकाची हाजी हाजी. म्हणजे विनाकारण आपण कुठेही लाचारी पत्करता कामा नये. बघा, नको कुणाची हाजी हाजी, लोचट बुळचट काही नको, परंतु दिसता उदात्त काही, ताठर माथामुळे नको. म्हणजे विनाकारण आपण काय केलं पाहिजे की कोणाची हाजी हाजी करता कामा नये, कोणाची स्तुती करता कामा नये, थोड्याशा फायद्यासाठी दुसऱ्याची स्तुती करता कामा नये. तर आपण काय केलं पाहिजे, सर्वांनी मिळून मिसळून काम करणं अत्यंत आवश्यक आहे. नको फुगाची हाजी हाजी, लोचट बुळचट काही नको, परंतु दिसता उदात्त काही, ताठर मातामुळे नको. म्हणजे अशा प्रकारे आपण एखादं चांगली गोष्ट जर दिसत असेल तर मात्र आपण काय केलं पाहिजे, आपलं ताठर माता अभिमान असता कामा नये. तर आपण काय केलं पाहिजे, तेवढंच चांगल्यापणानं स्वीकारणं अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारचा सल्ला या ठिकाणी कवीनं दिलेला आहे. आता इथं आपल्याला पाहायला मिळते गड म्हणजे अशा प्रकारचं उदात्त बांधकाम किंवा जो किल्ला आहे त्या किल्ल्यापुढे जात असताना आपण नेहमी काय झालं पाहिजे, नतमस्तकच झालं पाहिजे. हे सांगत असताना आपल्याला पाहायला मिळतो नको उगाच बघा, परंतु दिसता उदात्त काही, ताठर मातामुळे नको. असं भव्य दिव्य जर दिसलं तर आपण ताठरमध्ये राहता कामा नये. तर आपण नतमस्तक व्हायला शिकलं पाहिजे असं या ठिकाणी कवी संदीप खरे आपल्याला या सदरच्या कवितेमधून सांगत असतात. अत्यंत महत्वाचा सल्ला त्यांनी आपल्याला या कवितेतून दिलेला आहे. त्यानंतर कवी पुढे असंही सांगतो की पैल शक्तीने गोवर्धन तू कंस होऊन छळू नको. बघा, आपल्याला पाहायला मिळतं की अतिवृष्टीपासून संपूर्ण बालगोपाळाचं रक्षण व्हावं म्हणून कृष्णाने आपल्या करंगळीवरती गोवर्धन पर्वत उचलून धरलेला होता.
बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की कृष्णानं गोवर्धन पर्वत कसा उचलून धरला, आपल्या करंगळीवरती उचलून धरलेला आहे अतिवृष्टीपासून गोकुळवासियांचं रक्षण करण्यासाठी. आणि म्हणूनच या ठिकाणी सांगितले आपल्याला पाहायला मिळते. बघा इथं कृष्ण आणि त्याने करंगळीवरती कसा पर्वत उचलून धरलेला आहे हे आपल्याला इथं पाहायला मिळतो. म्हणूनच कवी असं सांगतात की पेन शक्तीने गोवर्धन तू कंस होऊन छळू नको. आपण कंस होऊन छळू नको. कंस म्हणजे कृष्णाचा मामा. त्यानं वसुदेव आणि देवकी या कृष्णाच्या आई वडिलांना सुद्धा खूप त्रास दिलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारे कंस होऊन आपण कोणाला छळू नका असं कवी या ठिकाणी सांगतो. नको उगाच वाद परंतु कुणी धमकीवता पळू नको. म्हणजे अशा प्रकारे आपण जीवन जगत असताना कधी कोणाशी वाद करू नये, पण समोरच्याने जर आपल्याला धमकी दिली तर विनाकारण पळून जाऊ नये, त्याला जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. अशा प्रकारे अत्यंत मोलाचा सल्ला आपल्याला संदीप खरे या कवितेमधून देत असताना पाहायला मिळतात. कवी संदीप खरे पुढे असं सांगतात की आपण आपल्या दुःखासाठी नैनी अश्रू ठेवू नको. म्हणजे अशा प्रकारे आपण स्वतःसाठी रडणं हे काय कणखरपणाचं लक्षण नाही. कवी सांगतात की आपण स्वतःसाठी रडणं हे कणखरपणाचं अजिबात लक्षण नाही हे कवीला सांगायचंय. कारण स्वतःचं दुःख आपण स्वतः पेलायला शिकलंच पाहिजे, परंतु आपल्या मनामध्ये दुसऱ्याविषयी परोपकार असणं अत्यंत आवश्यक आहे. सांगत असताना कवी म्हणतात पण दुसऱ्यास वाहो करुणा. म्हणजे आपल्या मनामध्ये दुसऱ्याविषयी करुणा असली पाहिजे, दया असली पाहिजे. व्यर्थ कोरडा ग्रह नको. म्हणजे आपल्या मनामध्ये मायेचा ओलावा असला पाहिजे. आपलं मन हे भावनाशून्य नको. इतरांविषयीच्या दुःखात आपण सहानुभूती व्यक्त केली पाहिजे. म्हणजे अत्यंत महत्वाचा सल्ला आपल्याला कवीनं दिलेला आहे की आपल्या मनामध्ये दुसऱ्याविषयी आदर असला पाहिजे, दुसऱ्याविषयी सहानुभूती असली पाहिजे. आपलं मन हे कोरडं भावनाशून्य राहता कामा नये. तर आपण दुसऱ्याविषयी सुद्धा अशा प्रकारे इथं आपल्याला दिसून येतं की ही मुलगी रडत असताना सुद्धा तिचं सांत्वन करत असतानाचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण अशा प्रकारे भावनाशून्य नको, तर आपण एकमेकाचं दुःख हलकं करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं समोरच्याचं दुःख हलकं करणं याच्या इतका जगातला सगळ्यात मोठा आनंद कशामध्ये नाही. की समोरच्या व्यक्तीला समजून सांगणं, त्याचं दुःख समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं या ठिकाणी चित्रामधून, या बोलक्या चित्रामधून आपल्याला या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतं. कवी असंही म्हणतात की तुडवी तराने खुशाल जावे नव्या पताला भिवू नको. आपण जीवन जगत असताना आपल्याला जिथं जिथं कर्तृत्वाच्या संधी मिळतील, जिथं जिथं नोकरीच्या संधी मिळतील त्या ठिकाणी आपण घाबरता कामा नये. तर आपण काय केलं पाहिजे की कोणतीही एखादे नोकरीचं क्षेत्र कुठलंही वेगळं असलं तरी आपण त्याला घाबरता कामा नये. आपण त्या दृष्टीनं पुढे गेलं पाहिजे. एकमेकाच्या सहाय्यानं आपण कधी उंचावरती जाऊ हे सांगता येत नाही. त्यामुळं नोकरीचं क्षेत्र कुठलंही असलं, किती मोठं असलं तरी आपण त्याला घाबरता कामा नये. हे सांगत असताना कवी असंही सांगतात की तुडवी तराने खुशाला जावे नव्या पताला भिवू नको. ज्यावर श्रद्धा प्राणा आतून ते केल्यावर राहू नको. म्हणजे अशा प्रकारे आपण नोकरीच्या क्षेत्रामध्ये कितीही पुढे गेलं पाहिजे आणि आपण कधीही मागं राहता कामा नये हे सांगत असताना कवीने सांगितलेलं आहे की अशा प्रकारे ज्यावर आपली श्रद्धा आहे, जिथं आपल्या इच्छा आहे तिथं आपल्याला मार्ग मिळतो. मार्गामध्ये अनेक काटे असतात म्हणून तो काट्याला घाबरून चालणार नाही. काट्याला अजिबात घाबरायचं नसतं, त्यावर संकटावरती मात करायची असते. हे सांगत असताना कवी असंही सांगतात की ज्यावर श्रद्धा प्राणा आतून ते केल्याशिवाय राहू नको. म्हणजे अशा प्रकारे आपण नवनवीन मार्ग मिळवलं पाहिजे, नवनवीन अशा प्रकारे संकटावरती मात केली पाहिजे. जेथे वाटा तेथे काटा उगाच भेदरून अडू नको. म्हणजे इच्छा तेथे मार्ग आहे. आपल्याला मार्गामध्ये अनेक काटे येतील, अनेक संकट येतील, अनेक अडचणी येतील, म्हणून त्याला तुम्ही घाबरून जाऊ नका. तर अशा प्रकारे कवी असं सांगतात की आपण आपल्या मातृभूमीवर तेवढंच प्रेम केलं पाहिजे. ज्या गोष्टीला आपली मनापासून श्रद्धा आहे ती गोष्ट आपण पूर्ण केलीच पाहिजे असं या ठिकाणी आपल्याला इथं पाहत असताना पाहायला मिळतं. ज्यावर श्रद्धा प्राणातून, प्राणापेक्षाही जिथं आपल्यावरती श्रद्धा आहे ती केल्याशिवाय राहू नको. जेथे वाटा तेथे काटा उगाच भेदरून जाऊ नको. म्हणजे मार्गामध्ये येणाऱ्या संकटाला घाबरू नको.
करता हिंमत जगात किंमत भेकड भूमीमुळे पडू नको. म्हणजे अशा प्रकारे आपण विनाकारण भेकडासारखं मूळमूळ रडता कामा नये, तर कर्तृत्वाचे घडवी वेरूळ कर्तव्याला मुकू नको. तर अशा प्रकारे आपण कर्तृत्वाचं काय केलं पाहिजे, वेरूळ घडवलं पाहिजे. या ठिकाणी आपल्याला औरंगाबाद शहराजवळ असणारी ही जी वेरूळची लेणी आहे ती लेणी आपल्याला इथं पाहायला मिळतात. आपल्या पूर्वजांनी कोरलेली, दगडामध्ये कोरून ठेवलेली ही जी लेणी आहेत, बुद्धांची जी लेणी आहेत, तर ही लेणी तसं आपण आपल्या कर्तृत्वानं काय केलं पाहिजे, असं वेरूळ घडवलं पाहिजे किंवा लेण्या घडवल्या पाहिजेत. बघा या ठिकाणी आपल्याला ही सगळी लेणी ही त्या काळातली असणारी अत्यंत महत्वाची लेणी, आज सुद्धा अनेक परदेशी पर्यटक या लेण्याला भेट देत असतात, हे आपल्याला पाहायला मिळते. तर आपण अशा कर्तृत्वानं काय केली पाहिजे, लेणी घडवली पाहिजे. आणि मातेसह मातीचे देणे फेडायला चुकू नको, कारण आपल्यावरती मातृभूमीचे प्रचंड उपकार आहेत, त्यामुळं त्या उपकाराची परतफेड केली पाहिजे. असा एक महत्वाचा सल्ला या ठिकाणी आपल्याला संदीप खरे यांनी दिलेला आहे. तर अशा प्रकारे कवी संदीप खरे यांनी अत्यंतपणे सुंदरपणे आपल्या तरुणाला उपदेश केलेला आहे. आणि या उपदेशातून कवीनं माणसाने किंवा विशेषतः तरुण पिढीने कसं वागलं पाहिजे हा एक अत्यंत महत्वाचा सल्ला कवीनं या ठिकाणी देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे हे संदीप खरे आणि सलील कुलकर्णी या दोघांची जोडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुडगूस घालते. गाण्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी एक भली मोठी क्रांती केलेली आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे कवीनं आपल्याला जाता जाता अत्यंत सुंदरपणे या तरुण पिढीला संदेश दिलेला आहे की तरुणांनी जीवनामध्ये कसं जगावं हे त्यांनी सांगितलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला. धन्यवाद.